श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। हे भाद्रपद महिन्यातली पितृपक्षातली सर्वपित्री अमावस्या। या अमावस्येला एक विशेष महत्त्व दिलं जातं। तसेच ही अमावस्या जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे आणि त्यामुळे या अमावस्येला शनिचर्या अमावस्या असं देखील म्हटलं जातं। तर अमावस्येला आपले जे पित्र असतात तर पित्रांचा हा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी पित्र जे आहे तर ते पृथ्वीवरून तृप्त होऊन जात असतात आणि म्हणूनच या अमावस्येला सर्व पित्री अमावस्या असं म्हटलं जातं आणि या अमावस्येला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं। आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये करायचे असतात। तसेच पहा, अमावस्येच्या दिवशी घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते, जे काही दोष असतात, जे काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, तर हे सर्व दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे। अशी एक वस्तू आहे जी तुम्हाला कापरासोबत जाळायची आहे। त्यामुळे तुमचा 100 पिढ्यांचा जुना कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होईल आणि यामुळे तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, आपल्या घराला पितृदोष जेव्हा लागलेला असतो किंवा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला जरी पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये पैसा टिकत नाही। तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, तरी सुद्धा त्या कष्टाला आणि मेहनतीला कुठल्याही प्रकारचं फळ प्राप्त होत नाही। तुमचे महत्त्वाचे कामही पूर्ण होत नाही, घरातल्या मुलांची प्रगती होत नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी घडत असतात आणि मोठे मुलं मुली जे असतात तर त्यांचे विवाह जुळत नाही। त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये बऱ्याचशा त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात। कुंडलीमध्ये दोष निघतात। त्याचप्रमाणे घरामधला जो कोणी कर्ता माणूस असतो तर त्या कर्ता प्रमुखाला किंवा तो एखादा जर समजा तो व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायामध्ये त्याला यश मिळत नाही, व्यवसाय चांगला चालत नाही। तसेच मेहनत करून सुद्धा घरामध्ये पैसा येत नाही। तर मेहनत करून घरामध्ये पैसा आला तरी सुद्धा घरामध्ये तो पैसा टिकत नाही। तर तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या घरातनं लक्ष्मी काढता पाय घेत असते। कोणत्या ना कोणत्या मार्गाने काही ना काही अडचणींमुळे तो जो पैसा आहे तर तो घरातनं बाहेर पडत असतो। म्हणजे आज तुमच्या घरामध्ये पैसे आले आणि उद्या ते कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरातून बाहेर निघून गेले, म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरातनं बाहेर निघून गेली, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही। तर यासारख्या ज्या समस्या आहेत तर या तुमच्या घरामध्ये जर घडत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पितृदोष हा लागलेला आहे। तर हा पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो। तर घराची प्रगती होत नाही जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल, मुलांची प्रगती होत नाही, पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 4 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर घ्या। तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते भीमसेनी कापूर घेण्याचं महत्त्व। भीमसेनी कापूर जो आहे तर तो घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। बाकीचे जे इतर कापूर असतात तर त्यामध्ये प्लास्टिक असतं आणि त्यामुळे त्या कापराला आपण आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्या घराला होत नाही। तसा भीमसेनी कापूर हा झाडापासून तयार केलेला असतो आणि त्यामुळे या कापराला कुठल्याही प्रकारचा शेप नसतो। याचे शेप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे आडवा, चौकोनी, त्रिकोणी अशा वेगवेगळ्या शेपमध्ये हा भीमसेनी कापूर मिळत असतो आणि जो वेगळा कापूर असतो तर त्याला एक प्रकारचा शेप दिलेला असतो। तर तो कापूर जळून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा कापराचे उपाय करत असता किंवा तुमच्या घरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही पूजेसाठी कापूर वापरता तर तुम्ही भीमसेनी कापूर हा आवर्जून घ्या। कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हा भीमसेनी कापूर अगदी इझिली मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा भीमसेनी कापूर हा घेऊ शकता। आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे। नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचा जो शेंडा आहे तर तो काढून घ्यायचा आहे। पूर्ण शेंड्या काढायच्या नाहीये, थोड्याशा शेंड्या नारळावरच्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत। आता त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला तो नारळ जो आहे तर तो तुमच्या देवघरावरून 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे। तुमच्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीच्या डोक्याला लावायचा आहे। घरातल्या व्यक्तीच्या अंगावरून उतरवायचा नाही, फक्त डोक्याला तो नारळ लावायचा आहे। आणि हे सगळं करत असताना तुम्हाला फक्त
फक्त श्रीराम जय राम जय 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 राम याचा तुम्हाला जप करायचा आहे, किंवा तुम्ही मग श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या कपाळाला तुम्हाला टच करून घ्यायचा आहे आणि त्यांच्या उजव्या हाताला सुद्धा तुम्हाला तो नारळ टच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराच्या भिंतींच्या कोपऱ्यांना हा नारळ तुम्हाला टच करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती यायचा आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. उतरवत असताना तुमच्या घराचा जो उंबरठा असतो, म्हणजे खालची जी आणि वरची जी बाजू असते, तर त्याला हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये परत आणायचा आहे. घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि या नारळावरती तुम्हाला या भीमसेनी कापराच्या 4 वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत. हा उपाय तुम्ही रात्रभर करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. संध्याकाळपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय रात्रीपर्यंत केव्हाही करू शकता. आता प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा जो गायत्री मंत्र आहे याचा तुम्हाला जप करत राहायचा आहे. जोपर्यंत कापूर जळतो आहे नारळावरती तोपर्यंत तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपूर्णपणे या नारळामध्ये शोषून घेण्याची पॉवर असते आणि त्यामुळे नारळामध्ये जेव्हा आपण घेणार आहोत तर त्यामध्ये पाणी हे असायलाच हवं. तर आता तुमच्या घरावरती जर कोणी करणी बाधा केलेली असेल, तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे जर दोष असतील तर तो नारळामध्ये जे पाणी आहे तर ते संपूर्णपणे हे सर्व दोष हा शोषून घेत असतो आणि त्यामुळेच या दोषांचा आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती कुठलाही प्रकारचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे आपण जी काही कामं जी आहेत किंवा तुमची जी काही कामं अडकलेली आहे, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, यासारख्या ज्या काही समस्या असतील तर त्या संपूर्णपणे यामुळे दूर होतात. नारळावरती कापराच्या वड्या चढल्यानंतर तो जो नारळ आहे तर तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे की त्यावरती कोणाचीही नजर पडणार नाही किंवा तो नारळ जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो जो नारळ आहे तर तो तुम्हाला अगोदर घ्यायचा आहे. एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो नारळ विसर्जित करायचा आहे. जास्त दिवस तो नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की हा उपाय झाल्यानंतर हा नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशीच विसर्जित केला तरीही चालेल. पण इतक्या रात्री तुम्हाला जर तुम्ही त्या दिवशी अगदी रात्री सुद्धा विसर्जित केला तरीही चालेल. पण एवढ्या रात्री जर तुम्हाला विसर्जित करणं शक्य नसेल तर मग तो नारळ तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घराच्या बाहेर ठेवणं जर शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये किंवा टेरेसमध्ये आणून ठेवला तरीही चालेल. पण दुसऱ्या दिवशी हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. हे तुम्ही अजिबात करायला विसरू नका. जर तुम्हाला मासिक पाळी असेल, सूतक असेल तर तुम्ही हा उपाय घरामध्ये अजिबात करायचा नाहीये. त्याचबरोबर तुमच्या घरातल्या व्यक्तींवर तुम्ही हा जो नारळ उतरवणार आहात, घरामध्ये फिरवणार आहात, तर त्यामुळे तुमच्या पितरांचं नामस्मरण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.